कृष्ण गोविंद हरे मुरारे, गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। मुकुंद विष्णु भगवान नमस्ते। गोपाल कृष्ण भगवान बाल कृष्ण दाद की जय, गिरिराज धरन की जय, जय जय श्री राधे। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः, ओम श्री राधारमणाय नमः, ओम श्री गोपी जनमानस वल्लभाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव, ओम नमः श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे प्रथमोध्याय मारभ्यते। भगवान श्रीकृष्ण चरणाच्या ठिकाणी वंदन करून महामुनी व्यासांना साष्टांग नमस्कार करून परमहंस शुकाचार्याच्या चरणी वंदन करून ऋषी मुनी सिद्ध साधक संपन्न अपार यांना नमस्कार करून आपापल्या माता पिता गुरुदेवता इष्टदेवता ग्रामदेवता आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय अशा लोकांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालून आजच्या कथेचा आनंद पाहायचा। काल आपण शक्यतो दशमस्कंद याची थोडी सेवा केली। दशमस्कंदामध्ये शेवटच्या 90व्या अध्यायामध्ये भगवंताचं आचरित होतं। भगवान यथा योग्य आचरण करीत होते, पहाटे उठल्यावर मंगलाचरण करीत होते, वडील लोकांचं दर्शन घेत होते आणि यथा योग्य तऱ्हेनं कोणत्या विधीला कुठं कमी जास्तपणा त्यांच्या जवळ नव्हता। शृंगारच्या वेळेला शृंगार, आनंदाच्या वेळेला आनंद, सभेच्या वेळेला सभा, राजसभा असे भगवंताचं आचरित सांगून या ठिकाणी दशमस्कंद समाप्त होतो। एकादश स्कंदाचा उपक्रम असा आहे की भगवंताने हे सगळीकडे पाहिलं, बहुतेक दुष्टाचा संवार झालाय असं झालं, पण घरचेच लोक दुष्ट येतात। वायफळ लोकांना वायफळ ताकद जर दिली तर तेच अनाचार करतात, घरचे सुद्धा। म्हणून भगवंताची इच्छा झाली की आपल्या कुळाचाही संवार करावा। पण हे 56 कोटी यादव मी गेलं जर तर लोकांना सुख देणार नाहीत। जसं एखाद्या तुम्हाला बघायला नव्हते मंत्र्याची पोरं किंवा काही, हे सुख देणार नाहीत, त्याच्याऐवजी ह्यांच्या नाशाचा संकल्प करावा। म्हणून भगवंताने सगळ्या ऋषींना जे होते त्यांना सगळ्यांना सांगितलं, तुम्ही पिंडारकाला जा।
सगळ्या ऋषींना पिंडारकाला पाठवलं. कोण कोण होते ऋषी? तुमच्या कानावर तरी ऋषीची नावं जावं म्हणून तुम्हाला मी सांगतो. विश्वामित्र होते, कण्व होते, दुर्वासा, भृगु, अंगिरस, कश्यप, वामदेव, वशिष्ठ, नारद, बरं का, असे सगळे जण आणि ऋषी पिंडारकाच्या ठिकाणी आहेत. संत दूर गेले की मग मात्र अमंगलाला सुरुवात होते. हे मुलं जरासा रंगात आधीच होती. एक तर तारुण्यम, एक तर सत्तान, ते काय असं सगळं आलं ते कमी जास्त होतेच. म्हणून त्या मुलांना वाटलं यांना काय कळते या बाळांना. म्हणून सांब नावाचा दिसायलाही सुंदर होता, त्याला दोघड्याच्या घड्या गोंडाळल्या आणि पोट वाढवलं त्यात. आणि बरोबरचे 2 पोरं घेऊन ऋषीजवळ गेले. महाराज, ते पोरगे गरोदर आहे आणि त्या गरोदर असल्या कारणानं ते धास्ती आहे तुमच्या जवळ यायला. मग हिला मुलगा होईल ते मुलगा. हे आमच्यासारख्या बामणाच्या पुढे दाखवलं असतं तर बामणा आम्हाला काही कळतच नाही. सामर्थ्य असावं लागते. आणि एक एक प्रतिसृष्टी करील असे ऋषी. अरे माझले की कृष्णाचे पोरं म्हणजे हिच्या पोटात मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या कुळाचा संवाद करेल. मुसळ जन्माला येईल. मग घाबरले आणि घाबरून पटकन त्या दोघड्याच्या घड्या एवढं लोखंडाचं मुसळ पडलं. मग ते येऊन कृष्णालाच सांगायला पाहिजे होतं आमच्या हातून अपराध झाला. देव आहे तो. पण माणसं गेले वसुदेवाजवळ, उग्रसेनाजवळ. त्यांची जीव बुद्धी म्हणजे कुठून बारीक करा त्याला. ताकदवान होते बिचारे, त्याचा चोरा केला तरी एवढा भाग उरला. त्याच्या सकट समुद्रात टाकून गेलं आणि समुद्रात टाकून दिल्यामुळे समुद्रात टाकून दिल्यानंतर त्या दाटेच्या साह्यानं ते सगळे कडेला आले आणि एक एक ढवाळी आली. वस्त्र तयार झाले, ढवाळी. अशी एक प्रकारची कथा झाली. इकडे काय झालं, वसुदेव बसलेले असताना त्यांच्या भेटीला नारद मुनी आले. आणि नारद मुनी आले, नारदाला नमस्कार घातला. देवानां भूतचरित्रम दुःखायच सुखायच सुखायेव साधूनाम. साधूचं चरित्र महाराज सुखरूप असते. नारदाला नमस्कार घातला आणि वसुदेवानं हात जोडून सांगितलं, मला तुम्ही ज्ञानाचा उपदेश करा. असं ऐकल्याबरोबर वसुदेव म्हणजे साक्षात ब्रह्म तुझे ते आहे. असं असताना त्याने म्हणले, हो काय करावं. मी मागे आराधिले देवराया, पर ते भजन ममता गेले वाया. माझा पुत्र हो म्हणून गेलो, म्हणून मी त्याला ज्ञान विचारलं तर मी काय सांगान, तुम्ही आमचे बाबा आहेत असं तो म्हणतो. त्यामुळे मला ज्ञान सांगा. मला ज्ञान सांगा असं वसुदेवानं सांगितलं. हे एक एक विषय एक एक दिवस सांगायचं आहे. बघा, असं ऐकल्याबरोबर वसुदेवानं निमिजयंत संवाद म्हणून जनकाच्या सभेमध्ये नवनारायण आले होते.
कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध अवधोत्र पेपरायण दुमेद चमस करभांजन हे नवनारायण जनकाचे त्या देवते नऊ भगवताचे प्रश्न विचारले आहे. 9 प्रश्न विचारले आणि त्या 9 प्रश्नाची उत्तर या नवनारायणानं दिलेले आहेत. विदेहाच्या कडून जर म्हणते म्हणणे भगवान साक्षात पारसान मदत विषय महाराजांतर या दुर्लभ मनुष्य देहामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं हाच पुरुषार्थ. हा आणि उशिरा उद्या करूच असं म्हणून नाही. उद्या करूच म्हणून नाही. का नाही? काळाचे काय नाही. दुर्लभ मानुष हो देह देह नाम क्षण भगवा तत्रापि दुर्लभ म्हणजे वैकुंठ प्रिय दर्शन. भगवंताचे भक्ताची दर्शन कमी होतात म्हणून सांगा. आता त्याविषयी 9 प्रश्नाचे उत्तर आहेत. जनक राजाच्या ठिकाणी 9 प्रश्न विचारले. 9 प्रश्नाचे उत्तर द्यायला आपल्याला वेळ नाही. आपण त्याला नमस्कार करू सगळ्यांना. आणि असा एक प्रश्न केला. द्वारकेमध्ये जिकडे तिकडे रक्ताचा पाऊस पडू लागला, दिवसा नक्षत्र पडू लागले, अशुभ लक्षण होऊ लागले. ही गोष्ट फक्त उद्धवाला लक्षात आली आणि उद्धवानं जाऊन भगवंताला सांगितलं. म्हणजे तुझ्या मनात काय आहे? सगळं काढायचंय. म्हणून उद्धवानं प्रश्न विचारला आणि भगवंताला वाटलं की एवढ्याला ब्रह्मज्ञान द्यावं, एवढ्याला द्यावं असा विचार केला आणि यदु अवधूत संवाद सांगितला. दत्तात्रेय स्वयं महाराजांनी जे एक गुरु केले, 24 गुरु केले. असं ते 24 गुरु काय कान फोकून घेतले नाही, तर त्याचं वर्णन नाथमाला नाही. जो दयाचा घेतला गुण तो गुरुम्या केला जाण. गुरुचा दे अपारपण विश्वगुरुपण देखे. प्रत्येकाचा गुण घेतला. कसा घेतला? तर सोप आणि चालणे. सोपाचा व्यवहार कसा आहे? सोपाचा व्यवहार बायांना माहिती आहे की सार जेवढं आहे त्याचे सोप आपल्यात घेते आणि कचरा नावाची वस्तू बाहेर टाकते. चालण्याचं त्याचं नेमकं उलट आहे. कोंडा आपल्या जवळ घेते आणि चांगलं पीठ खाली टाकते. असा गुण घेतला. त्याच्यामध्ये कोण गुरु केले विस्तार करायला वेळ नाही, तरी पण थोडक्यात सांगतो. पृथ्वीची क्षमा घेतली. या पृथ्वीला जाळतात, फोडतात. पृथ्वीवर आपण घाण करतो, सगळं करतो, तरी ते तुम्हाला रागवत नाही. तसं साधूनं नेहमी शांत राहावं, समाधान राहावं. असं झालंच म्हणून नाही, काही नाही. लोचा पृथ्वी पापासारखं स्वच्छ राहावं, तेजासारखं तेजोमय राहावं, व्यापक राहावं. हे पंचमहाभूतापासून गुण घे. झाडाला गुरु केलं की झाडाला कोणी कुऱ्हाड मारली आणि कुऱ्हाड मारल्यानंतर परत जाऊन त्याच्या सावलीला बसलं तर झाड म्हणत नाही आताच कुऱ्हाड घातलास, कस काय सावलीला आलास. ज्ञानोबरायची वय आहे. येते का तुम्हाला बाळांनो? छान बाळांनो, तुम्ही पाठ करायचे बरं का. ते तर आता म्हातारे झाले बर का. ज्ञानोबरायांनी 12 विद्यार्थ्या वया घातल्या. जो खांडा वया गाव घाली का दावणे याने केली. दोघा एकची सावली
वृक्षदेय जैसा पर्वतावर अनेक पावसाच्या धारा झाला तरी पर्वत जसा ढकल नाही. समुद्रासारखी क्षमता, शांतता, समुद्रासारखी गंभीरता, बाळासारखी निरागसता. एक मुलीचं लग्न व्हायचं होतं, मुलीचं, म्हणून पाहुणे आले पण घरातले सगळे गेले होते. तर त्यावेळेला तिने साडी काढायला घेतल्या, तिच्या बांगड्या वाजू लागल्या. म्हणजे साडी नाहीत म्हणतील म्हणून तिने एक एक बांगडी उतरवून ठेवली. 2 ठेवल्या तरी आवाज होतात, 1 ठेवल्यानंतर आवाज बंद झाला. तसं बहुतेक साधून एकांतात एकटंच राहावं. साधून एकांतात राहावं एक, आणि बहुतेक एकटं राहावं. दुसऱ्याला बोलवतो, दुसऱ्याचा स्वभाव मिसळते त्याच्या. अगदी आनंदीच्या वाटण्याचं चौबद्दल म्हणलं ते यानं म्हणते या झाडाखाली बसू, तर म्हणते त्या झाडाखाली, त्या झाडाखाली बसू. माझं ऐकत नाही, तुझं ऐकत नाही, पडलं जाईल. हे काय असते महाराज, माणसाच्या जीवनाच्या ठिकाणी येते. म्हणून पिंगला नावाच्या वेश्येची कथा येते. पिंगला शृंगार करून तिनं वाट बघत बसली. रात्री 12 पर्यंत गिऱ्हाईक आले नाही. तेव्हा तिला बोध झाला, अरे रोज आत्मा जवळ आहे, सुखरूप जवळ असताना मी कोणाची इच्छा करते. म्हणून महाराज तिने व्यार केले, संक्षिप्त कांता अशा सुखम शुष्पापकुमदा. पिंगला वेश्या अशी 24 गुरुची कथा आमच्या उद्धवाला सांगितली. नंतर गुणातीत अवस्था साहेब 11व्या अध्यायामध्ये गुणाचं वर्णन केले. मनुष्य 3 गुणातच काम करते, परमार्थी मनुष्य सुद्धा. पण गुणातून वरती यावं हे दाखवण्याकरता 11 स्कंद आहे. ब्रह्मदेवाला संकादिकाने प्रश्न विचारला, विषयात चित्त आहे का चित्तात विषय आहे? ब्रह्मदेवाला त्याचं उत्तर देता आलं नाही. म्हणून त्याने भगवंताची प्रार्थना केली. या ठिकाणी एक अवतार झाला, त्याला एकदा आपण नमस्कार करू. तो म्हणजे जुना अवतार आहे, हौस अवतार आहे. बोध हौस भगवन. मग हौसानं त्याला विचारलं, प्रश्न द्वैतात असतो का अद्वैतात असतो? अद्वैतात असतो. मग सिद्धिवेदे सांगितल्या. त्याच्यानंतर आचार धर्म सांगितला. आचार धर्म एका कदर्य ब्राह्मणाची गोष्ट सांगितली. 23व्या अध्यायामध्ये कदर्य ब्राह्मणाची गोष्ट आली. अत्यंत कंजूस ब्राह्मण, खूप संपत्ती जतन केली, पण पुढे त्याला वैराग्य झालं. महाराज कवा वैराग्य झालं, सगळं धन गेल्यावर, लोकांनी नेल्यावर वैराग्य झालं. तर गावातल्याने इतकं छळलं की त्याच्या डोक्यावर बसून विष्ठात काढली, लग्न झाली बरं का. पण ब्रह्मज्ञान झालेलं असल्या कारण त्याला म्हणलं काय आहे त्या जगात, नायम जनो मे सुख दुःख येतो, न देवतात्मा न ग्रह सर्वताला मन परम काल. मनानं स्वीकार करायचा, मनानं स्वीकार. आणि मनानं जर अनुकूल स्वीकार केलं तर आपण प्रतिकूलाला सुद्धा अनुकूल करून घेतो. म्हणून ही कथा झाली. आयल नावाचा एक राजा पुरुरवा, त्याचं वर्णन 9व्या स्कंदात आले. पण अजून एकदा ते आले, कामाच्या तडाख्यात माणसं कसे होतात उर्वशीच्या ह्याच्यामध्ये, याचं एक वर्णन सांगितलं. उर्वशीच्या
आणि मसलोपाख्यान केलं. मसलोपाख्यान, पुष्कळ कथा, मूर्तीपूजा कशी करावी, जीवनात काहीतरी करावं, असं करून या ठिकाणी एकादश स्कंद जवळजवळ आपण समाप्त करतो. त्याच्यातून एकादशानंतर द्वादश स्कंदामध्ये भगवंताने महाराज ह्या राजलोकाच्या कथा सांगितल्या. जे जे काही तुम्हाला राजे आहेत ना ते आहेत. आणि राजे लोक जे आहेत त्याच्यामध्ये कली धर्म सांगितला. कलीचा फोपाटा आला होता. पहिल्या स्कंदात तुम्हाला मी सांगितलं होतं, परीक्षेनं कलीला दिल्यानंतर त्याचाच प्रादुर्भाव झाला जिकडे तिकडे. पण जगामध्ये कृतयुगापेक्षा, त्रेतायुगापेक्षा, द्वापार युगापेक्षा कलियुग श्रेष्ठ आहे. कलियुग श्रेष्ठ आहे. तर ते कसं, कलियुगात तर लोक अधर्म नाही. कलियुगामध्ये असं एक आहे की मनामध्ये आलेल्या पापाची शिक्षा नाही. तुमच्या कानावर असेल, द्रौपदीच्या मनात एके दिवशी कर्णाविषयी काहीतरी आलं म्हणून जांभळाची कथा करून भगवंताने तिचा दोष काढला. हे द्वापार युगातले आहे, कलियुगात नाही. कलियुगात किती पाप येऊ दे मनात, कलियुगामध्ये जितकं पाप असेल तितकं पाप आपण मनात जरी आलं तर भगवंताने त्याची शिक्षा नाही. पण लक्षात ठेवा, केलं की मग त्याला माफ नाही. तुमच्या हातून घडलं मग आहे ते आहे नाही, काय नाही, घडले ना, घडले ना, आता बसा काय करण्याकरता. इतकं भाग्य आहे कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये सोपं साधन आहे. कृते तध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापरे परिचर्यायाम कदोत्तधारी कीर्तन. कलियुगामध्ये महाराज पाहिजे कृतयुगी शमदम साधन, तप साधन, महाराज ही अवघीच साधने कलीने नागविधी कीर्तने घेता गाता वाता श्रवणे वश्य करणे परमात्मा कीर्तन करावं. आता त्या कीर्तनाचं माणसं बाजारला विकू लागल्यात, क्षमा करा त्याच्याबद्दल राजाने. वास्तविक कीर्तन ही संस्थाच अशी आहे की भगवंताला आळवण्याकरता आहे, भक्ती ज्ञानाचं वर्णन करण्याकरता आहे. म्हणून नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली. खरंच नेहमी सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. सज्जनाला नमस्कार करावं, कीर्तनाच्या ठिकाणी प्रेम ठेवावं, तिथे कोणत्या वासना विषय विकार काय आणू नये. आणि जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण लोक सध्या काय झाले, काय कीर्तनाचाही बाजार झाला, कीर्तनाचा बाजार झाला. आम्हाला आम्ही काही मालक नाही सृष्टीचे, बर का. ती ईश्वराचीच इच्छा असेल, ईश्वराची इच्छा. आमचे महाराज गुरुजी आणि आमचे दांडेकर मामा आमच्या देखत असं बुक्का लावून सुद्धा जर घेतलं तर ते म्हणायचं
आळंदीत आम्ही पाहिलं, गुरुजीचं कीर्तन चाललं होतं आणि आमचे नामदेव मास्तर म्हणून गोरवाचे होते, मालती गोरवाचे चिरंजीव. त्यांनी एक उपरणं आणलं गुरुजीला. उपरणं आणल्या बरोबर रे, काय सांगलास, हे ऐकलास? ज्याला उपरणं सहन होत नाही असे त्यावेळेचे लोक पवित्र होते. पवित्र कुठे काही नाही, त्याच्याचा धक्का नाही. त्यात गुरुजीची कथा सांगतो तुम्हाला. आमच्या ज्ञानोबरायाला, आमच्या नांदेडला उमरसकर माऊली नावाचे आणि गुरुजीचे शिष्य महान विद्वान होते. वाजवणार तसा, शक्ती तशीच, म्हणजे तशीच. आणि नगरेश्वरात सप्ते होत होते. गुरुजीचं प्रवचन चाललं होतं. तिथे सावकार लोक आहेत. त्या सावकार लोकांनी गुरुजीला आहेर आणलाय. प्रवचन करता करता ते परात घेऊन त्याच्यात आहेराचं काहीतरी येतात. उमरसकर माऊली म्हणजे 4 गड्याचे पाठ बघेल का उंच निंच दिपाड असं शक्तिवान ज्ञानी, सगळ्या कोण्याच बाजून कमी नव्हता. पण अशा उमरसकराला त्याला हाताला धरून पुढे केलं आणि गुरुजी म्हणले, हे शिकलास माझ्याजवळ, एक बायको घेऊन ये मला आता. ते कपडे दिले ना. अशी पूर्वी निष्काम माणसं होते. निष्कामाची पूजा आहे. हे जे आता लोक सगळे काय झालं की काय नाही की काय. आमच्या लहानपणी महाराज काहीच नव्हतं बघ. आम्ही सुद्धा 12 14 कोस पायी जाऊन कीर्तन करायचं आणि काही न घेता तिथून यायचं. 14 कोस पायी. आमच्याकडे आंबुलगा आहे, कवठा आहे, पायी जायचं. आता ते विषय गेला. पण कीर्तन म्हणजे त्याने केलेलं कीर्तन. ज्या कीर्तनात देव नसतो, ज्या कीर्तनात देव येतो, ज्या कीर्तनामध्ये प्रेम निर्माण होते, तो ते वक्ते वेडे होतात. अशा तऱ्हेचं कृत येतं ज्ञान. असं सांगता शुकाचार्यांनी परीक्षितीला विचारलं. काय परीक्षिती, तुला तक्षक चावणार आहे ना? त्यामुळे त्याचा माझा काय संबंध? जीवनात एकदा का ज्ञान प्राप्त झालं की ह्या जन्मात देहावरून आपण वेगळे होतो आणि त्यालाच मोक्ष म्हणतात. देहांतेचे वेळे ओलांडून एकेच वेळी कौतुके कांटाळे माझे झाले. देहाची हांता निघून जाते. देह पडला तर काय ते म्हणतो नामदेवराच्या अभंग तुम्हाला पाठ आहे ना, देह जावं तर राहावं, राहायचं असलं तर जावं, वाटलं तर जा. काही वेळेला आपण पाहुण्याला म्हणतो ना, पाहुणे आला आग्रह करतो, राहायचं होतं आजच्या दिवस, नाही मला का माहिती मग तर तुमच्यासाठी आमचा संसार बंद करावं काय पाहिजे. तसं देहाला सुद्धा ते आहे, देहाचा संबंध नाही. करता परीक्षितीला सांगितलं आणि सांगितल्यानंतर शुकाचार्याचे पूजन झालं. पूजन म्हणजे आहेरपट्टी नव्हे. परिस्थितीनं साष्टांग नमस्कार घातला आणि उद्गार काढले, मी धन्य झालो तुमच्यापासून, माझा कल्याण झालं, माझं भय गेलं.
खरं म्हणलं तर भय जाणं. देह तर काय नाही, मृत्यू हे अटळ वस्तू आहे. मृत्यू अटळ वस्तू आहे. आमच्या जोग महाराजाची कथा सांगतात. आता तुम्ही त्या संस्थेत राहिला ते नाही. जोग महाराजाची कथा सांगतात. जोग महाराजाचे शिष्य आमचे दांडेकर मामा बर का, लोखंडी तालिमीपाशी राहत होते. जोग महाराजांचा आणि त्यांचा संबंध होता. त्या जोग महाराजांची इच्छा झाली. जोग महाराजाची इच्छा झाली की आता आपण आळंदीला जाऊ. या बाया जरा प्रेम केल्यासारखं, खोटं खोटं प्रेम केल्यासारखं नाही, तुम्हाला सोसं ना. हे बघा, खोटं प्रेम तुम्हाला सोसं ना. तुम्हाला असं, अरे येडा कुठला किती. वेणू नावाची आमच्या दांडेकरांची बहीण होती. तिचं प्रेम होतं आणि जोग महाराजाला बुवा म्हणत होते. बुवा आणि जरा सोसणार नाही. येणू मूर्ख आहे म्हणजे जोग महाराज. सोनिया म्हणजे दांडेकर मामा टांगा कर आणि मला आनंदीला नाही. आता तुम्ही तिथे गेलेले आहात म्हणून सांगतो तुम्हाला. अलीकडे दिघी नावाचं गाव जवळजवळ 7 किलोमीटरवर आहे. 7 किलोमीटरवर तिथे जोग महाराजांचं शरीर पडलं. दांडेकर मामा टांग्यातून उतरले. टांग्यातून उतरले दांडेकर मामा आणि टांग्यातून उतरून आता काहीतरी माणसं जमा करणं वगैरे वगैरे असं करायचे. ते जोग महाराज उठून बसले. सोन्या, केस आणि नख आळंदीच्या बाहेर पडलं नाही माझा देह पडलं कसं, तुला कसं वाटलं? टांगा सोड. तर लवकर टांगा घेऊन तिथून, पूर्वी पूल नव्हता बापू, आता आपण नदीवरून जातो ना, तो पूल नव्हता त्यावेळेला. पूल नसल्यामुळे एखादी खडक होता. त्या खडकावर त्यावेळेला टांगा आला. खडखड वाजू लागलं. सोन्या, कुठे आलो रे आपण? म्हणजे माऊली जवळ आलो. आता मरायला काय हरकत नाही. आता मरायला काय हरकत. सोन्या, इंद्रायणीचं पाणी आण, मला स्नान घाल. स्नान घाल. आणि स्नान घालून महाराज आसन घालून बसले आणि राम 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 मी सच्चिदानंद ब्रह्मरूप मंदिर गेले. याचं नाव आहे साधू. साधू नाही तर दवाखान्यात पडलेत मग दुसरे काय आलेत, मला ओळखीलं काय? आता जन्मभर ओळखीले तुला. आपलीशी तोंडाला. आमचे जोग महाराज तसेच आणि साखरे महाराज तसेच. तुम्हाला साखरे महाराज सांगतो, नामदेव मास्तर जास्त जवळ होता. नामदेव मास्तर त्या साधकाश्रमाच्या जवळ महाराज दादा फिरायला आले. दादा आणि लोक समाधीला कसे बसतात तिथेच बसले आणि गेले. तिथं समाधी आहे. आता तुम्ही तिथे गेलात म्हणून सांगतो तुम्ही. आता मी तर तिथलाच आहे, काय मला सगळंच माहिती आहे. याचं नाव साधू आहे. साधू नाही तर साधू बेशुद्ध पडला बायाने. 8व्या अध्यायात वर्णनच आलंय ज्ञानेश्वरीच्या. ज्याची साधना संपन्न आली त्याला देव कसा मिळेल? शास्त्र बोलता म्हणून आमच्या इथे शास्त्रच आहे. शूर ओळखावा रणे आणि साधू ओळखावा मरणे. साधू त्यालाच म्हणावं याचं मरण त्याच्या स्वाधीत आहे. मरण त्याच्या करण्यात त्याची हिंमत नाही यायची काळाची.
मग अशा एखाद्या कीर्तनकारानं जगा काळ खाया मी माता दिला पाय म्हणलं तर ते शोभा देते, शोभा देते. हे चहासाठी मरणार हे महाराज, विषयासाठी मरणार महाराज, आणि हे त्या सांगायला जाते नका. तू जरी बोललास तर तुझ्या बोलण्याला किंमत नाही, किंमत नाही. परीक्षित असं करून शुकाचार्याची पूजा केली. शुकाचार्य अंतर्धान झाले. बोल शुकाचार्य भगवान. शुकाचार्य आणि अंतर्धान झाले. आणि परीक्षितीला तक्षक आला. तक्षकानं दंश केला. ते सभा मंडप सगळा घेऊन गेले. परीक्षिती ब्रह्मरूप झाले. पुढे वेद सविता आहे. एक मायाची गोष्ट चाललेली आहे. मृकुंड ऋषीला मायेचा प्रकार सांगितला. तेवढा न सांगता आम्ही, म्हणजे आम्ही नाही, साधू संत महात्मे एक गोष्ट सांगतात सगळे. एके दिवशी हा जो काल सुदामा आपण ऐकला, त्या सुदामानं देवाला सांगितलं, देवा माया म्हणजे कशी असते रे, माया कशी असते. भगवान हसले. तुला का आवडलं रे, मायाचं कशाला आवडली. नाही नाही म्हणलं, मला मायाचं दाखव. माया दाखव, बरोबर चालेल. देव आहे, ते देव आहे. दुसऱ्या दिवशी दोघेही यमुनेला स्नानाला आले. भगवान अजून कपडे काढू लागला होता. सुदामेने कपडे काढले, जाऊन यमुनेमध्ये बुडी मारली. बुडी मारली की सुदामा एका नगरीला गेला. सुदामा एका नगरीला गेला आणि नगरीला गेला. त्या नगरीमध्ये राजा मरण पावला होता. त्या नगरीमध्ये राजा मरण पावला होता. हत्तीच्या सोंड्यात माळ दिली होती आणि तिथलं राज्य आणि तिथली मुलगी त्याला द्यायची ठरली होती. ज्याच्या गळ्यात माळ पडेल त्याची. मग सुदामा त्या नगरीला गेला. तिथे गळ्यामध्ये हारही पडला. मुलीशी लग्न झालं आणि संसार सुरू झाला. संसार सुरू झाला. आता मायेचा संसार आहे. ते किती दिवस झाला काही कळायला मार्ग नाही बर का. इतक्यामध्ये ती जी लग्न केलेली बायको होती की नाही, ती मरण पावली. आणि मरण पावली, बायको मरण पावली. आणि मरण पावल्याबरोबर महाराज सुदामा रडू लागला. गुणानं चांगली होते वगैरे वगैरे. आता काय करा, जन्मभर संबंध असतात. जन्मभर संबंध चांगली होते, अमुके होते. ते गावातले शिष्ट मंडळ आले, म्हणजे रडू नका. आमच्या नगरीचा कायदा असा आहे, नवरा मेला तर बायकोला जाळतात आणि बायको मेली तर नवऱ्याला जाळतात. हा आमच्या नगरीचा कायदा आहे. त्यामुळे 4 माणसं घेऊन आम्ही आता येणार आहोत, तुमची तयारी करा. तुमची तयारी करा. तयारी करा म्हणजे बरोबर सुदामा जे घाबरला. सुदामा म्हणला, मी गाव तर नाही. नाही नाही म्हणले, लग्न केलंय तुम्ही. लग्न केलंय तुम्ही, सगळं केलंय, तुम्हाला कसं नाही म्हणता. लग्न केलंय. मग सुदामानं असं काही बोलला आणि बोलता काही माणसं दिसू लागले. आता यांना न्यायला माणसं दिसू लागले. सुदामा जो घाबरला ते यमुनेच्या वरती आला. यमुनेच्या वरती आला, जाऊन कृष्णाच्या गळ्याला पडला. कृष्णाच्या गळ्याला पडला. कृष्णाने विचारलं, हे काय रे, तू स्नान केलास, मी करू नये काय.
त्यानं म्हणजे थटा कर नको, मला जाळायला हे आले. भगवान हसले आणि म्हणले, दाखवू का अजून माया का थांबू? तुझ्या पाया पडतो म्हणले, आता परत नको. म्हणून आमचे साधू संत सांगतात, अघटित घटना पटी अशी माया. माया तिथंच नाव आहे, अघटित. आपल्याला वाटते मी सत्यानं सरळ सरळ मार्गाने चाललो. आपल्या शनी महात्मात अशी एक गोष्ट आहे. शनी महात्मामध्ये काय झालं, गुरु महाराज आणि त्यांच्याकडे, गुरु म्हणजे बृहस्पती बरं का, त्यांच्याजवळ शनी आले की तुमच्या राशीला मी येतो. नको रे बाबा म्हणले, काय काय नको म्हणजे 7.5 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, काय नाही काय नाही, करता 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 म्हणजे 1.25 प्रहर येतो. गुरु महाराजाला वाटतं 1.25 प्रहरात यानं काय करते माझं, 1.25 प्रहरात यानं माझं काय करते. म्हणून गुरु महाराजाने काय केलं, कबूल केलं आणि आले. आणि शनीची ज्या वेळेला 1.25 प्रहराची वेळ आली, त्या गुरु महाराजाला इच्छा झाली भोगावती नगराच्या ठिकाणी भोगावतीचं स्नान करावं. म्हणून गुरु महाराज खाली आले. शनी महाराजाने एका सौदागराला ह्याचं रूप घेऊन 2 खरबूज दिली. खरबूज फराळाला. गुरु महाराजाने 2 पैसे दिले त्याला, 2 पैसे दिले, झोळीत ठेवले खरबूज. इतक्यामध्ये राजाचा मुलगा, प्रधानाचा मुलगा जो बाहेर झाला होता, गेला होता. प्रधानाचा मुलगा आणि राजाचा मुलगा जे बाहेर गेला होता ते काही सापडना झालाय. म्हणून राजदूत शोधित आले. गुरु महाराजांना विचारलं, वामना कोणात तुम्ही, आणि तुमच्या झोळीतून रक्त कसं कळालंय, तुम्ही काय काय केलंय? ते म्हणजे फराळाला घेतलं बाबा, खरं बोललं नाही. फार वरती केलं महाराज. तर राजपुत्राचं मणकं आणि प्रधान पुत्राचं मणकं निघालं. तिथल्या राजानं सांगितलं, याला सुळावर द्या. आणि सुळावर द्या म्हणल्यानंतर सुळापर्यंत नेलं गुरुला बापू. सुळापर्यंत नेलं, काही सूचना झालं गुरुला. त्यानं म्हणले, बापू 2 घडी थांब रे, तुला मी पैका देतो. दोन घडी थांब. मग ते 2 घडी थांब म्हणल्या बरोबर ते घडी गेले. म्हणजे 1.25 प्रहर संपला. 1.25 प्रहर संपला की राजाचा मुलगा हत्तीवर बसून आला, प्रधानाचा मुलगा आला. राजानं सांगितलं, अरे बापा, मला जर सोळं देण नसलं तर लवकर लवकर म्हणजे त्याला बघा. ते यांच्या विनंतीवरून अजून सोडलं होतं. मग आले राजाजवळ आले. राजा रडू लागला. म्हणजे माझ्या हातून काय अपराध होऊ लागला होता. म्हणजे तुझा दोष नाही बापू, शनिदेवाचा दोष आहे. मग तिथून गुरु निघाले. आणि शनी महाराजांना अगदी नमस्कार करत, बाळा हातून काय झालं तुमचं? ते गुरु म्हणतात त्याला. गुरु म्हणे, शनेश्वरा 1.25 प्रहरात केला माझा मातेरा, 7.5 वर्षे येताची खरा, तरी कैसा आहे देव दे. हे कर्माच्या गती असतात की नाही. काय माणसं, आपल्यावर जर संकट यायचंच असेल तर मी साधू आहे असं जमत नाही. ते अघटित घटना आहे.
तुमचं कर्म उभं राहिलं तर होत असते. अशी एक मायेची रचना तुम्हाला मी सांगितली. आता शेवटच्या अध्यायामध्ये तुम्हाला गोषवारा सांगतो आणि आपली भागवत कथा समाप्त करतो. गोषवारा सांगतो. पहिल्या सुरुवातीला आणि नारद संवाद आहे. नारद संवाद झाल्यानंतर मनुसंवाद आहे. मनुसंवाद झाल्यानंतर पुढे महाराज राजाची कथा आहेत. त्याच्यामध्ये अंबरीश, त्यानंतर मुचकुंद वगैरे अशा राजाच्या कथा सांगितल्या. पुढे युग परिवर्तन झालं, मन्वंतर युग झाले, मन्वंतराचं वर्णन आलं. या कलियुगातल्या राजाची वर्णन आली. कलियुगाच्या राजाची वर्णन आली. नंतर भगवत चरित्र पाहिलं, भगवंताचं उपसंहाराचं चरित्र पाहिलं आणि सगळं चरित्र पाहून या ठिकाणी आपण आता भागवताचा उपसंहार करतोय. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः तन्वन्ति दिव्ये स्तवे वेदे सांग पदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनः पश्यन्ति यं योगी यस्यान्तन्न विदुः सरासुरगणा देवाय तस्मै नमः. पुराण संख्या सांगायची एखाद्या पुराणाच्या द्या तर ब्रह्मपुराण हे 10,000 श्लोकाचं आहे. पद्मपुराण 55,000 आहे. त्याच्यामध्ये शिवपुराण 24,000 आहे. विष्णुपुराण 23,000 आहे. हे भागवत पुराण 18,000 श्लोकाचं आहे. श्लोकाचे 81,100 स्कंद पुराण आहे. अशी सगळी मिळून 1.25 लाखाची गणती होते. व्यास महाराजांनी हे सगळं केलेलं आहे. व्यास महाराजांनी जगाच्या उपचाराकरता व्यास महाराजांनी केलं असं आपण पाहिलं. आणि जे सगळं जेवढं काही असेल आता तुम्हाला मी 3 श्लोक सांगणार आहे. तेवढे सगळ्यांनी म्हणायचं आणि म्हणलं म्हणजे आपली भागवताची समाप्ती झाली असा त्याचा अर्थ आहे. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पद्रष्टं यो विष्णुरातममुच्यते. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पद्रष्टं यो विष्णुरातममुच्यते. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पद्रष्टं यो विष्णुरातममुच्यते. या श्लोकाचा अर्थ असा आहे. मी शुकाचार्य महाराजांना नमस्कार करतो. आम्हालाही सर्प चावलेलाच आहे. 7 दिवसात आमचा मृत्यू आहे. संसार रूपी संसार सगळ्यांच्याच मागं लागलेला आहे. त्याच्यातून आपल्याला पूर्ण व्हायचं. आता दुसरा श्लोक सांगतो. भवे भवे यथा भक्ती भवे भवे यथा भक्ती
पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वन्नो यतः प्रभो भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वन्नो यतः प्रभो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्या हृदयामध्ये संसाराची आसक्ती जाऊन आपल्या ज्ञानोबाची आहे भोग आत्वने निघता चित्त मज माझी रेगता हळूहळू पंडुसुता मी चोळीचे आपल्या हळूहळू आपल्या भक्तीचा संचार व्हावा म्हणून तुम्ही सगळ्यांनी बर का हे लक्षात ठेवा. भक्तीच्या मार्गाला लाग. जसं 9व्या अध्यायाचा शेवट करताना जडजडोनी वैलाने या भक्तीच्या वाटेला ज्या पावसे अभ्यंग निज धामाचे आणि असं आहे. आता शेवटचा श्लोक सांगतो परत. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम. या श्लोकाचा अर्थ असा आहे मनुष्यानं नेहमी नामकीर्तन चालता बोलता कुठेही त्याच्यात बंधन नाही काय नाही. तुम्ही हाफिसला जा कुठेही जा नामस्मरण घ्या बर का. सगळ्या पापातून मुक्त करून भगवंताच्या चरणापर्यंत तुम्हाला न्यायची नामाची जबाबदारी आहे असं महाराज सांगतात. येथे श्री मद्भागवते महापुराणे वैशिका परमांस संहितायां द्वादश स्कंदे त्रयोदशोऽध्याय तदीयवस्त गोविंद दक्षमेव येन तदंग्री कमलम अतिमे यस्य शाश्वत्यम. गोविंदा तुमची वस्तू तुमच्याच पायावर राहू दे असं सांगून आपण काही भागवताचा शेवट करतोय. हे काय आहे मनुष्याला प्रकृती दोष असतात. माझ्या हातून एखादा जर अपवाद शब्द निघाला उदाहरणार्थ क्षमा करा आणि जेवढं चांगलं आहे आणि आजपासून तुम्ही कोण्याही परिस्थितीला जा भगवंताकडे जायचा प्रयत्न करा एवढं सांगून आपली सेवा आटपायची. श्रीकृष्ण गोविंद. श्री कृष्ण.
परम भक्ति
राज्यं पारमेयं राज्यं महाराजाजमादिमध्यमतमर्या ईस्यात् सर्वस्यात् अदापराधात् जन्याय समस्तपर्यन्ताय एकराय तदप्ये च श्लोको विगितो मर्तपदवे तानो मर्तस्यावसरे आविशतस्य कामप्रे विश्वे देवा समस्तनेति नारायणाय मे वासुदेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् गोपाल कृष्ण भगवान की जय। वंदे निचराना डोळ्याने पाहिलं